जिल्ह्यात गेल्या 23 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे। ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 45.40% पाऊस झाल्याने तब्बल 54.60% पावसाची तूट निर्माण झाली आहे। पावसाच्या या खंडामुळे जिल्ह्यातील 6,37,995 हेक्टरवरील खरीप पिकांवर ताण निर्माण झाला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जून आणि जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने यंदाचा खरीप हंगाम चांगला राहिला आहे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे। जून पासून 14 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात 861.70 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 104.64% पाऊस झाला असला तरी ऑगस्ट मधील पावसाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। जिल्ह्यात ऊस वगळता 6,81,904 हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी सुमारे 93% क्षेत्रावर पेरणी झाली। यामध्ये कापूस 2,83,083 हेक्टर, मका 2,92,964 हेक्टर, तूर 92,946 हेक्टर आणि सोयाबीन 45,748 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे। पावसाचा खंड आणखी वाढल्यास या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जिल्ह्यामध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे।